नमस्कार मित्रांनो, आपल्या मनाली ट्रिपच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. वासोटा ट्रिप व्लॉग बघितला नसेल तर तो जाऊन आधी बघून या आणि हा व्लॉग देखील तेवढाच इंटरेस्टिंग होणार आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त. आता मी आहे दिल्लीमध्ये. आपल्याला अशी माणसं भेटत राहणार आहे. सो दिल्लीमध्ये आहे आणि ही बाकीची बस आहे, याच्यातून आपण चंदीगडला जाणार आहे. आता पण तुम्ही मिनी व्लॉग मध्ये बघितलं असेल की मी कसं फ्लाईटने आलो दिल्लीमध्ये, कारण मला 2 दिवस फिरायचं होतंच. सो आता इथून पुढे खरी आपली मनाली ट्रिप चालू होते. चंदीगड पासून आपली सगळी टीम आपल्याला भेटणार आहे, जी महाराष्ट्रातली म्हणजे मोठे मोठे युट्यूबर आहेत काही, त्यासोबतच इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे, त्यासोबतच काही आपले सांगली कोल्हापूरचे मित्र पण. तो ह्या सगळ्यांसोबतची ही ट्रिप असणार आहे. आता आपण निघालोय आणि तुम्हाला खरं सांगतो, चंदीगडला जाताना हा दिल्लीच्या बस डेपोटवर आम्ही आलोय. ISBT म्हणतो त्याला, काश्मीरी गेटचं. इथे एवढी फसवेगिरी चालते ना मित्रांनो, की लाईक इथं महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला कोणीच सांगत नाही की तुमची बस कुठे येणार. तुम्हाला शोधावं लागतं, सगळ्यांना विचारतं. आम्ही 15 जणांना लिटरली विचारले, कोण इकडे पाठवतो कोण इकडे, कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही बुकिंग करून नाही आला पाहिजे, त्यांच्या बसमध्ये बसायला पाहिजे. सो ते सांगत नाही. सो लिटरली आम्ही ट्राय करत आलोय. आता ही आपली बस आहे, आपण चंदीगड पर्यंत जाणार आहे. चंदीगडला थोडं स्टे करून सकाळी 10 वाजता आपले बाकीचे मित्र आपल्याला भेटणार. सो कसा प्रवास होता काय सगळं काय तुमच्याशी शेअर करणार आहे. व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. बसमधून उतरलो आणि डायरेक्ट रूममध्ये. आता चंदीगडमध्ये थंडी भयंकर आहे. मला तरी ऑटोमधला शूट वगैरे घेता चाललं नाही आहे. आपली बस पाठीमागे आहे, अजून येते. सो बस ती जेव्हा येईल अराऊंड 10 ते 11. आत्ता 4 वाजलेले आहेत. आता 10 वाजेपर्यंत म्हणजे येणार आहे. त्यांनी असं सांगितलं, म्हणजे 10:30-11 होतात आपल्या युज्युअल टाईमच्या. सो आत्ता आपल्याकडं 6 तास आहेत झोपायला. आम्ही झोपतो आणि त्यानंतर आवरून आपल्याला आपल्या लोकांना सगळ्यांना भेटायचं आहे. सो एक्सायटेड, सी यू. सकाळी सकाळी चंदीगडमध्ये आता आवरलंय. आपली सगळी गाडी येणार आहे आता. ते झिरकापूर म्हणून काय तर आहे, तिथं पोहोचायला सांगितलं सरांनी. एकदम फ्रेशमध्ये अशी धूप निघले, म्हणजे ऊन पडलंय. आम्हाला सांगितलं होतं लय थंडी असेल म्हणून. लिटरली सांगतो, का बरं काय माहिती, बाकी सगळ्यांनी सांगितलं थंडी असेल असेल असेल. थंडी वाजते काय तर उगाच आता काय चांगलं दिसते म्हणून आम्ही घालालो. खरं सांगतो, थंडी लिटरली नाही. इथं मी बरं वाटतं, ऊन पण आहे चांगलं. चंदीगडमध्ये तर काय नाही, पुढे जाऊन वाजली थंडी तर मी तुम्हाला सांगतो. बाकी इथं हॉटेलला राहिलो होतो मागं. हॉटेल तसं बरं होतं, ओके होतं. हॉटेलला कसं जे ओला बुकिंग केलं तर ते हॉटेल सगळे फेक आहेत, म्हणजे फोटो वगैरे फेक येतात. पण जे हॉटेल तुम्हाला रिक्षावाले नेऊन सोडते, थोडं पैसे कमिशन घेतात, पण ठीक आहे. आम्हाला 200-300 रुपये गेले एक्स्ट्रा, पण हॉटेल चांगलं भेटलं, झोप चांगली झाले. आता निघालोय आपण झिरकापूरच्या तिकडं. तिथं आपले सगळे मित्र भेटणार आहेत, आपला जे आपले सोबत असणार आहेत. आता बिर्याणी खायला थांबलो होतो आम्ही इथं. बिर्याणी म्हणजे व्हेजच आहे, पण विषय काय, सरांना याला वेळ आहे अजून गाडी यायला. म्हटलं चला बिर्याणी नाश्त्याला काय तर खायचं. आता बिर्याणी म्हणतात, बघू टेस्ट कशी सांगतो तुम्हाला. अशी काय खास चव नाही का, तर ठीक आहे, चला पोट भरण्यासाठी काय तर पाहिजे. आता शिमल्याच्या रोडवरती कुठंतरी आमचे मुकदमने थांबवलं. हे असे ब्लॉगर सगळे मध्ये एकामेकाच्या, हे असं तुम्ही चुकीच आहे. तुमचा कॉपीराईट पडेल बरं, माझा आवाज गेलाय त्यात. मुकदम कुठे गेले? मुकदम तुम्ही महत्वाचा माणूस. मुकदम चहा प्यायला थांबले. ते चहा कुठला पितात? पहाडवाला चहा. ओके. आणि पहाडवाले आमचं मुकदम गरोडासारखं दिसते का ना? ब्लॉग कमेंट करून सांगा सगळे. चहा तर आपण काय पित नाही, बघू थोडाफार पिलो तर. चौची माणसं शिमल्यात जायच्या आधीच गारटल्यात. तुझ्या पप्पाचा बड्डे रे आज, असलं करू नको. विषय हार्ड धीरज. दिसाले चांगलं, क्यूट दिसालेस. इथं आम्ही या बिल्डिंगच्याच वर आलोय. काय व्ह्यू आहे म्हणता इथं. व्ह्यू तर सोडा. नमस्कार बोला की. हा उमेश, तुझं काय काढ असं धर ना, कसं इथून काढा सर, लवकर काढा. तर वेटरचा जॉब या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. एखादा चहा फ्री मिळाला तर मिळाला. मॅडम प्लीज चहा. बरं हो चल. हा बोला. प्लीज चहा. हा बोला. चला बंद करू. गर्भावर विद्याद्री समुद्री चाय ले लो चाय. चाय तू नाही कोण चहा पाहिजे. 2 कमी पडतात. ठीक आहे, 2 आणतो. लोकाला चहा वाटण्याच्या नादात स्वतःला चहा मिळालेला नाहीये, ह्याचं दुःख. भावाला चहा मिळाला नाही, भावाला माझ्याला एक चहाचा घोड देणार आहे. भावा तेवढं सांग की काय खातोस मी, एवढा मसल कसा काय बिल्ड झाला? गेनिंग साठी ह्याच्या टिप्स घेऊन येतो मी. कोणत्यांचं आहे का? कसला बिल्ड आहे? ब्रुनो नाव आहे ना? म्हणते ते असं बसून फोटो काढायचा. कसा बसून? असं बसून
खूप मोठं बिल दिलं 160 रुपयाच्या आज. कसं वाटतंय तुम्हाला? एवढे तुझ्यासाठी काय नाही म्हणते रे. होय ना, पण तुमच्या चेहऱ्यावर मायुसी छायली. हो तो चाय वाईट वाटायला का 60 रुपये 160 रुपये गेले. 20 रुपये नाही रे, 20 रुपयाला होता. 60 रुपयाला भाई. 160 रुपये झाला 8 च्या आणि 60 रुपये. गाईज आपण ही माझी रूम बघतोय आजचा स्टेची अँड इट्स गुड इनफ. बाय द वे सकाळी व्ह्यू तुम्हाला खूप मी भारी दाखवणार आहे ॲक्च्युली ब्लॉगमध्ये तुम्ही पुढे बघालच. अँड फिलिंग सो आमच्या रूममध्ये तुम्ही कसा आलाय? चला नमस्कार मित्रांनो, आता आम्ही हॉटेलला चेक इन केलं, सगळं काय आवरलेलं आहे आणि आम्ही खालती येऊन थांबलोय. आम्हाला सांगितलं होतं तिथं बोनफायर होणार आहे, पण प्रॉब्लेम असा की बोनफायर कुठं आहे कोणालाच माहिती नाही. सगळे आवरून तारून खायला वाट बघतात नसते. शांताराम बोला, काय म्हणताय? दगडाबाई थंडी आहे. सकुबाई तुम्ही तिकडे काय गेलाय? सकुबाई दगडाबाई, खरंच तुम्हाला या मॉडर्न मुली वाटत असेल तर यांची नावं ही रिअल मध्ये आहे. तुम्हाला आयडीज मी टाकून देतो खाली. ब्रो आपण थंडी बहुत आहे. उमेश सध्या गर्लफ्रेंडला बोलण्यामध्ये बिझी आहे, सो लेट्स इग्नोर इट. आणि हे ब्लॉग मध्ये दिसणार आहे उमेश. थँक्यू. मुकदम आमचा पचका झाला. आम्हाला वाटलं तर बोनपायऱ्या सगळी नटून खाली आलतो. बोनपायरच नाहीये. बरं, हे आदियोगी टूरचे मालक आपले मुकदम आहेत. मालक नाही, तेच मालकच झाला. विषय मोठे अशी माणसं घेतली ना मी फेमस होते. विषय हार्ड धीरज कोल्हापूरकर विषय काय तर बोला की काय एवढं बोलते तुम्ही. ब्लॉग संपला. काय मित्रांनो, जेवलासा? मटण आहे काय? मटन मटण नाही आहे, व्हेज आहे. अरे वा. पहिल्यांदा ही हजराचा कालवा, हे आहे कोबीची भाजी आणि बटाटा, त्यानंतर पनीर. पुढं बघ बरं, इथं काय तर हाय भाजी, दाल मखनी आयो आणि भात आणि सॅलड. इकडं जेवण तर विषय हार्ड आहे. सॅलड घेतलं की जेवण विषय हार्ड आहे तुझ्या तोंडात नाही. ह्यो विषय हार्ड धीरासारखं जेवण. जेवायला लावलं आता. खरं तुम्हाला सांगतो, इथं आल्यावर एवढं भारी जेवण मिळेल असं वाटलं नव्हतं बरं का. खाऊन तर बघ रे, खरं ना जेवण टेस्ट भारी आहे. महाराष्ट्रात आलं आपल्याला मसाले काय सवय, पण इथं तशीच चव मिळले बरं का. काय खोटं बोलायला नको. आधी टूर सोबत या, खरं चांगलं म्हणजे मॅनेजमेंट तर अजून तर भारी आहे. पनीर सॉफ्ट आहे, चांगलं आहे जेवण. पनीर सॉफ्ट आहे, एकदम टेस्टी आहे. चपाती आवडणार. चपाती आवडणार मी जेवण करायला होय. बोल उत्तर दे. माझी चव आहे नाही काय नाही. नको, ही व्हिडिओ मध्ये घेत नाही. चालू कर. एक सांगू, ऐक कुणाला सांगू नका. अजिबात नाही. सिक्रेट. हलवा पण आणि विषय पण. ऐक थोडा पार्सल करून घे, उद्या खायला होतो. पिशवीत टाकून घे. ओके डन. हॅलो मिस्टर अमेय. If I may. You should. Yeah. But the thing is that I can see in your plate there is a खूप मोठा गाजराचा हलवा you have taken, and why this is like why you're doing this? Actually, I have been told that the gajracha halwa over this hotel is Okay. really delicious. Yeah, it's very delicious. I took it bharbarun. Yeah, it's really good. Bowling in English. So as we can see, He's bowling in English and you're drinking English. so as we can see, your plate is finished. Yeah. So are you going to sit? If they can No, offer I would a like to finger sit. bowl, so I would like to sit with you. yeah, if they can offer a finger bowl, so you can sit a long while. Yeah, sure. Actually, I will go from this side, so don't worry. You can sit here. Yeah. जेवण वगैरे आमचं सगळं झालेलं आहे आणि आता ही काय म्हणली? तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. झाले एवढंच होतं. हा आपला पहिला डेचा पहिला ब्लॉग असणार आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.